बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात महादेव जाधव नावाचा एक अत्यंत गरीब पण कष्टाळू शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता। त्याच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे त्याची 1 एकर जमीन। आपल्या मुलांच्या भविष्य आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महादेवने या जमिनीमध्ये आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले होते। हे शेत एका ओढ्याच्या कडेला असल्याने त्याला पाण्याची मोठी सोय होती, ज्यामुळे तो कसेबसे आपले जीवन व्यतीत करत होता। मात्र निसर्गाच्या एका कोपामुळे त्याच्या आयुष्यात असे काही घडेल की त्याने कधीही कल्पना केली नव्हती। आता उन्हाळ्याचे दिवस संपत असताना मान्सूनची चाहूल लागली होती। एक दिवस मध्यरात्री अचानक वातावरणात बदल झाला। काळे ढग जमा झाले होते, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस पडू लागला होता। त्या रात्री ओढ्याला प्रचंड पूर आला होता आणि पाण्याचा आवाज इतका भयानक होता की संपूर्ण गाव दचकेल होते। महादेव आपल्या शेताच्या चिंतेत होता, कारण त्याचे शेत ओढ्याला लागून होते। दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस ओसरल्यावर महादेव जेव्हा शेताच्या बांधावर पोहोचला, तेव्हा जे दृश्य त्याने पाहिलं त्याने त्याचे हृदय अक्षरशः थांबले। कालपर्यंत जिथे त्याचे हिरवेगार शेत होते तिथे आता काहीही नव्हते। ओढ्याने आपला मार्ग बदलल्यामुळे महादेवच्या संपूर्ण 1 एकर शेतीची सुपीक माती वाहून गेली होती आणि तिथे 5 ते 10 फूट खोल खड्डा पडला होता। आजूबाजूची इतर शेते सुरक्षित असताना केवळ महादेवचे शेत जणू जमीनदोस्त झाले होते। हे पाहून गावातील लोक आणि खुद्द महादेवही हादरून गेला। काही तासातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ते दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली। अखेर सरकारी हवामान तज्ज्ञांनी या घटनेचा तपास केला। त्यांच्या तपासणीत जे सत्य समोर आलं ते म्हणजे की कोणतीही अंधश्रद्धा किंवा चमत्कार नव्हता, तर निसर्गाचा रौद्र अवतार होता। विज्ञानाच्या भाषेत याला सीर सॉइल इरोजन म्हणजे सेव्हर सॉइल इरोजन असे म्हणतात। भीषण उष्णतेनंतर अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीची प्रचंड धूप झाली आणि पुराच्या प्रवाहाने महादेवची संपूर्ण जमीन पाण्यासोबत वाहून गेली। महादेव आज आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शेताकडे पाहून हताश झाला आहे। मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी पाहिलेली स्वप्ने एका रात्रीत निसर्गाच्या एका पावसाने धुळीस मिळवली होती। ही घटना केवळ एका शेतकऱ्याच्या नुकसानाची नाही, तर निसर्गाच्या भयंकर शक्तीसमोर माणूस किती हतबल आणि असहाय्य आहे याची जाणीव करून देणारी एक हृदयद्रावक दुर्दैवी घटना आहे। महादेवची ही अवस्था पाहून संपूर्ण गाव सुन्न झाले आहे।